ठिकाणी पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी आणि माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीनं पुणे शहरातील सर्व गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी, त्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पुणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी राज्याचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब बोरसे सर, त्याचबरोबर आमच्या राज्याचे सचिव आदरणीय हिरवा खल्लाळ सर, आमच्या राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय जे के थोरात सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार सागर सर, त्याचबरोबर आमचे माजी अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्र गायकवाड सर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय सुजित जगताप सर, वसंतराव तापवले सर. खरं तर मान्यवरांची नावं घेण्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे, आपल्याला आधीच उशीर झालेला आहे. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्वच मान्यवर आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर असं म्हटलं जातं की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी असं म्हणतो की माणसानं सोन्यासारखं अजिबात असू नये. कारण ते सोनं गळ्यात घातलं जातं, पायात घातलं जातं, हातात घातलं जातं, तिजोरीत ठेवलं जातं. माणसानं असावं तर परिसासारखं असावं, ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं. असं या विद्यार्थ्यांचं सोनं करणारे आपण सर्व पुरस्कारती आणि आपल्या सर्व सहकारी, आपलं परिवार या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्व मान्यवर, सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहोत. मी पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ आणि पुणे शहर टीडीएफच्या वतीने सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवून सर्व मान्यवरांचं, सर्व पुरस्कारार्थींचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व पाहुण्यांचं, परिवारातील सर्व सदस्यांचं, शिक्षकांचं स्वागत करूया. पद्धतीपासून पुढे जात असताना आज 4 दिवसापूर्वी आत्ता जे काही महाराष्ट्र राज्यातलं शासन आहे त्या शासनानं जो काही कंत्राटी निर्णय आणला आहे हा शिक्षण क्षेत्राचं प्रचंड नुकसान करणारा असा आहे. नुसतं शिक्षण क्षेत्रच नव्हे तर बाकी सर्व क्षेत्रांचंही प्रचंड असं नुकसान या निमित्तानं होणार आहे. कारण हे नुकसान होत असताना विद्यार्थी शिक्षणाची प्रक्रिया याचं संतुलन बिघडतंय का काय अशी एक अवस्था या निमित्तानं वाटते. याचा खेद होतोय. हे व्यासपीठ जरी निषेध करण्याचं नक्कीच नाहीये, परंतु तरीही शासनानं शिक्षकांच्या भूमिकेवरती कुठेतरी यावं. शिक्षणासाठी काम करणाऱ्या शिक्षकांना एक समाजामधला अत्युच्च असा वेगळा दर्जा आहे, त्यांचं सन्मानाचं स्थान शासनानं हिरावू नये अशी या निमित्तानं सर्व पुरस्कारार्थी आणि पुणे शहर टीडीएफ, राज्य टीडीएफच्या वतीनं ही भूमिका आपण मानतो आहोत. येणाऱ्या काही दिवसामध्येच आपण शासनाच्या अशा चुकीच्या धोरणांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण त्या ठिकाणी निषेधही आपण करणार आहोत. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतोय, शिक्षणा क्षेत्रामध्ये काहीही चुकीचं घडत असेल, काहीही वेगळं घडत असेल तर आपण नकळतपणे नवे ठरवून पुणे शहर टीडीएफ आणि माध्यमिक शिक्षक संघाकडे आपण सूचना द्याव्यात. त्या सूचनांचा स्वीकार असेल, कारण जो काम करतो तोच चुकतो आणि चुकल्यानंतर त्याला सुधारण्याचा वाव मिळतो. म्हणूनच ते खऱ्या अर्थानं शिक्षणाची प्रक्रिया असते असं आम्हाला वाटतं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. Yeah.
छापलेली आहे. विशेष सांगायला आनंद वाटतो की या पुस्तकासाठी आमच्या सारथी शिक्षण संस्थेच्या सचिव, सारथी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय मधुरा चौधरी मॅडम यांनी त्यांच्या शाळेसाठी एकाच वेळेस 1200 पुस्तकं बुक करून आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन दिलं. मॅडमचं मी आभार मानतो. हे जे पुस्तक आहे पोएट्री अँड फिगर्स ऑफ स्पीच, या पुस्तकामध्ये इंग्रजी कविता A to Z म्हणजे इंग्रजी कवितेचे प्रकार किती असतात, इंग्रजी कवितेमध्ये काय काय असतं, त्याला राईम कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर फॉलिंग टोन काय असते, रायझिंग टोन काय असतं, प्रत्येक गोष्ट एकदम ज्या पोएटिकल टर्म असतात, ज्या क्रिटिकल टर्म असतात त्या स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 12वीसाठी 10वीसाठी एक प्रश्न असतो क्रिटिकल ॲप्रिशिएशन, एक 5 मार्काचा प्रश्न, एक 10 कवितेचं आपण क्रिटिकल ॲप्रिशिएशन करून दिलेलं आहे. आणि जवळपास मोर दॅन 45 फिगर्स ऑफ स्पीच एक्सप्लेन्स विथ एक्झाम्पल्स, 45 पेक्षा जास्त अलंकार आपण इंग्रजीचे या पुस्तकामध्ये स्पष्ट करून सांगितलेले आहेत. सांगायला आनंद वाटेल की मागच्या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद आपण दिला, याही पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि विशेष म्हणजे हे पुस्तक की जे विद्यार्थी BA इंग्रजी करतायत, जे विद्यार्थी MA इंग्रजी करतायत किंवा इंग्रजीच्या शिक्षकांसाठी अतिशय चांगलं असं पुस्तक आहे. स्वागत मूल्य खूप कमी आहे. मला आशा आहे संदीप गाडेकर सर आणि मला आशा आहे की आपण हे सर्व पुस्तक घेताल आणि आम्हाला चांगला प्रतिसाद देताल. राज्याचा मुख्यमंत्री असेल तर त्याला शिकवणारा कोणतरी शिक्षकच होता. IAS अधिकारी असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कोणी पण अधिकारी असेल त्यांना शिकवणारा शिक्षकच आहे. त्यामुळं गुरुजनांचा सन्मान करणं या ठिकाणी खूप मोठं क्रमप्राप्त ठरतं असं मला या ठिकाणी वाटतं. आज मी या ठिकाणी उपस्थित राहत असताना माझ्यासारख्या छोट्या मुलाने एक वाघोरसारखा चित्रपट निर्मिती केला. तर ते चित्रपट निर्मिती करण्याचा माझा काय उद्देश होता. आज आपण मोठ्या शहरामध्ये सर्वजण हा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, परंतु सर्व शिक्षक बांधवांना मला सांगायचे की आज आपण सर्वजण अजून खेड्यापाड्यामध्ये अजून आपलं शिक्षण त्या पद्धतीने पोहोचलं नाही. फलावर इंग्रज म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर कितीही बळकटलं तरी किमान स्वतःपुरतं निभवता येतं. ही निभवण्याची कला गेले 35 वर्ष त्यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. आमचे आदरणीय गायकवाड सुलतान होते आणि डॉक्टर शंकरराय समाज कृषी संघर्ष होता. ज्यावेळेस राष्ट्रपती होते आणि उमर त्यावेळेस त्या सुलतानने संपूर्ण प्रोटोकॉल बांधला ठेवून त्या विमानस्थळावर गेले. विमानामध्ये विमान ज्यावेळेस त्या ठिकाणी थांबतो होतो त्यावेळेस स्वतः त्या शिडीवर चढून गेले आणि डॉक्टर शंकरराय शर्मा यांना त्या खुर्चीवर जाऊन सन्मान केला. पुन्हा खाली करून त्यांना घेऊन आले आणि त्यांची गाडी त्यांच्या डॉक्टर शंकरराय शर्मांच्या गाडीचे ड्रायव्हर झाले. पत्रकारांना हा प्रोटोकॉल सोडून एवढा काय असता भारताचा राष्ट्रपतीचा सन्मान करणार. यामध्ये प्रामुख्याने 3 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. ते जरी आपण येत असताना आपण पाहिलेले असतील 3 कॉलेजेस आहेत. नंतर पुन्हा फार्मसी कॉलेज आहे बॅक साईडला. त्यानंतर आपलं आर्किटेक्चर कॉलेज आहे. नंतर आपलं MBA 9-9चं कॉलेज आहे. नंतर आपलं इंटरनॅशनल स्कूल आहे. शिवाय CBSE बोर्ड स्टेट दोन्ही फॅसिलिटी आहे. एकूण 10,000 विद्यार्थी एका ठिकाणी प्रवेशित आहेत. अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. पुढं आगामी याच्यामध्ये आता मी आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज सुरू केलं आहे. त्याचा प्राचार्य म्हणून आपलं देतात मी इथं काम करत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी आणि माध्यमिक शिक्षक संघ पुणे यांच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये सन्मानित झालेले पुरस्कार प्राप्त शिक्षक गुणवंत
प्रज्ञावंत, बुद्धिवंत आणि उपक्रमशील शिक्षक यांचा सन्मान सोहळा पाहण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचे सर्व हितचिंतक, कुटुंबीय, सर्व शिक्षक बंधू-भगिनी, संस्थाचालक आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आम्हाला इतकं लांबून आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. खरं म्हणजे आम्ही ग्रामीण भागातली माणसं जरा पुणे मुंबई शहरामध्ये यायला दचकत असतो, कारण अनेक गावाकडचे वावरलेली माणसं असतो, तेव्हा आम्हाला जरा जपून बोलावं लागतं असतं. आणि फक्त एकालाच परवाना देऊन टाकलेले की तुम्ही बेधडक बोलत जा आणि ते म्हणजे आपले TDPचे सचिव हिरालाल पगडाचे त्यांचं भाषण झाल्यावर सहजासहजी आम्ही बोलत नाही, तर कार्यक्रमाचा समारोप